नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे आपल्या वर्षाचा 2025चा फर्स्ट डे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून, माझ्या फॅमिलीजकडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज ब्लॉग करायचं मेन रिझन म्हणजे की आज आपल्याला सुट्टी आहे. सो आज फर्स्ट डे आहे, 2025चा पहिला दिवस आहे आणि पण माझासुद्धा पहिला दिवस आहे. कारण की आज आपला आहे वाढदिवस. सो आपल्या वाईफने एक सुंदर असं आपल्याला सरप्राईज केलेलं, डेकोरेशन केलं, जो की आपण केक रात्री कापलेला आहे. पण डेकोरेशन हे एकदम अनएक्सपेक्टेड होतं. थँक्यू सो मच, से थँक्स. आणि थोडीशी नाराज आहे ती, थोड्या रिझनमुळे ती नाराज आहे थोडीशी. मित्रांनो, आज सकाळ झालेली आहे, आपण अजून फ्रेश वगैरे नाही झालेलो आहोत. नाश्ता करतो आधी, मग त्याच्यानंतर फ्रेश होऊया आणि परत अजून एक प्लॅन आपण एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करू आज. कारण की आज फर्स्ट डे आहे न्यू इयरचा आणि बड्डे पण आहे आपला. सो आपण हा दिवस आज कसा एन्जॉय करतो, लेट सी. नाश्ता चालू आहे, नाश्त्याला प्रीतीने मॅगी बनवलेली आहे. सो आपण पण एन्जॉय करूया आपली मॅगी. पिलू, तू खाल्ली मॅगी? ठीक आहे. पिलू, मॅगी खाल्ली तू? सो मित्रांनो, मॅगी खायला या, मॅगी खायला या. आपल्या बिल्डिंगचे आणि विश्वांचे आणि माझेसुद्धा फ्रेंड्स आपल्या घरी आलेले आहेत. छोटे छोटे फ्रेंड्स आहेत आपले. हॅपी न्यू इयर. ये थँक्यू. हॅपी न्यू इयर. सो मित्रांनो, आता आपण आंघोळीला चाललो आहे. आंघोळ करून मस्त फ्रेश होतो आणि दुपारच्या जेवणाला प्रीती आय थिंक पाणीपुरीचा बेत करते, राईट? ओके. सो बघूया पाणीपुरी कशी होते आणि ते करूनच लगेच आय थिंक मग फिरायला जाऊ आपण कुठेतरी. प्लॅन चालला आहे की आपण चांद की सवारी करायला जाणार आहोत. म्हणजे चांद की सवारी म्हणजे आपण लास्ट टाईम ते बोटिंग करायला गेलेलो बघा, पण बिकॉज ऑफ लेट झाल्या कारणाने आपल्याला ते बोटिंग करायला नाही मिळालं. पण तो प्लॅन आता आपण एक्झिक्यूट करूया आणि बघूया की कसा एक्सपिरियन्स राहतो आहे. तुम्ही बरं का बरं? परत 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 जम जम. आणि मित्रांनो, आता आपण चाललो आहे प्रीती, मी, आंघोळ वगैरे आपली मस्त झालेली आहे. प्रीती, मी आणि विश्वांग चाललो आहे पाणीपुरीचं सामग्री आणायला. कोणती? पिलू, व्हेरी गोईंग, व्हेरी गोईंग, व्हेरी गोईंग. कुठे चाललं आहे? बूम बूम. आणि आपण पुऱ्या आणलेल्या आहेत. पाणीपुरीची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. आपण थोडं जुन्या बिल्डिंगमध्ये गेलेलो, थोडंसं सगळ्यांना विश करून आलो हॅपी न्यू इयर्स. चल पिल्लू, कम. आपल्याला मध्येच एक फोन आला अर्जंट, आपल्या ऑफिसचं काम निघालं मध्येच. सो 2 तासाचं किंवा 1 तासाचं, मे बी 1 तासाचं काम आहे विरारला. सो आपण ते लगेच आवरून घरी येऊया. ॲक्च्युली नवीन वर्षाची सुरुवात ही नेहमी कामानेच झाली पाहिजे, घरी नाही राहिलं पाहिजे यांच्यासारखं. इकडे सगळं तयारी चालू आहे पाणीपुरीची, छान झाली पाहिजे. आपण येऊन लगेच पाणीपुरीचा आस्वाद घेऊया, मग सांगतो तुम्हाला कशी झाली आहे पाणीपुरी. मित्रांनो, आपण घरी आलेलो होतो आता थोडंसं काम करून. आपले घरचे जेवायचे सगळे थांबलेले. सो पाणीपुरी आता सगळं रेडी आहे. आता बघूया कशी झाली आहे. बघून तरी खूप छान वाटते. टाकलं मामा. खाल्लीस तू? तू खाल्ली अंकू? कशी लागली?
चांगली आहे का? स्माईल स्माईल भैयाची स्माईल. ठीक आहे, आपली पुरी पाणीपुरी रेडी झालेली आहे. बर्थडे स्पेशल पाणीपुरी मित्रांनो, कुठलीही. ओके, एन्जॉय. मस्त झालं. तुम्ही खाल्लात का अंकिता? खाल्ली मी. हो. आणि मित्रांनो आता आपण चाललो आहे. जो लास्ट टाइम आपला प्लॅन जो फ्लॉप झालेला, आपण गेलेलो माहिती आहे का बोटिंग करायला, चांद सवारी करायला. आता आपण निघालोय, पण पिल्लू थोडा मूड ऑफ करतोय, मजबूत रडतोय पिल्लू. पिल्लू डोंट क्राय बेटा. सॉरी, राग आला आता त्याला. बघा, राग आला का? सॉरी. पिल्लू कोण आहे? कोण आहे? टिल्लू. चला आहे. पण आता खाली उतरलोय. पिल्लूला विश्वांकला आता थोडंसं मी खेळवतो, म्हणजे त्यांना जेणेकरून त्याचा मूड फ्रेश होईल एकदम. मी खाली उतरलेलो आहे बिल्डिंगच्या. प्रीती आणि अंकिता मागून येत आहेत. आय होप लवकर रेडी होतील त्या. सोनी, वरती जायचं तुला? आणि वरती मुलं क्रिकेट खेळत आहेत, सो आपण त्यांना बघायला जाऊया काय खेळत आहेत मुलं. गार्डनमध्ये खेळणार पिल्लू तू? गार्डनमध्ये खेळतो तिकडे? तेव्हा तिकडे मुलं खेळत आहेत बघ. थँक्यू. हॅलो गाईस. हॅपी बर्थडे. मी आली. खुश झाला पिल्लू. पाली पाली पाली. हे अंकिता आणि प्रीती आलेल्या आहेत दोघी पण. हां ना, टिकला ना. मित्रांनो, तुम्हाला पण जरी फेरीची सवारी करायची असेल तर तुम्हाला वसई वेस्टला यावं लागेल. आणि त्याच्यानंतर जो रोड जातो वसई फोर्टला, वसई किल्ल्याकडे, त्याच्या बाजूला जे छोटंसं बंदर आहे. आणि मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत. बियॉन्ड टाईम पोचलो, कारण की आपली जी सवारी होती सनसेटची सवारी ही 5 वाजताची होती. आणि हे आहे त्यांचं कॅश काउंटर, जिथे पर हेड फीज आहे मित्रांनो 150 रुपीज. आणि अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी तिकीट दिल्या जातील. कुठे आहे प्रेममध्ये अंकू? मित्रांनो, हा आहे फेरीच्या सगळ्यात वरचा डेक, जिथून व्ह्यू तर खूप छान आहे. आणि ह्याची जी कॉस्ट आहे वरच्या डेकची ही वेगळी आहे. 400 रुपये कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये फूड आणि कोल्ड्रिंक तुम्हाला मिळेल. पण आपण सेफ्टी पर्पजसाठी आपण खालीच बुक केलेलं, कारण की विश्वांक इकडे तिकडे पळेल. सो खालचं स्पेस आम्हाला 150मध्ये बरं वाटलं. पैसे पण कमी होते, मेन मुद्दा. आणि पिल्लूला पण एन्जॉय करता आलं खाली. मित्रांनो, वार्ता करू तर व्ह्यूची ना, बघा समुद्र आहे त्यामुळे मस्त वाटेलच. पण लहान मुलं जर असेल तर नक्कीच घेऊन या. मुलं खूप एन्जॉय करतात. साऊंड अनलिमिटेड असतं. आता ते तुम्हाला मी ऐकवू शकत नाही, कारण की कॉपीराईट क्लेम येईल. ऑलरेडी 2-3 व्हिडिओवर आपल्या आलेला आहे. सो मी तुम्हाला ते सॉंग्स ऐकवू शकत नाही. आणि मित्रांनो, यांचं एक छोटंसं कॅन्टीन आहे खाली, ज्याच्यामध्ये तुम्ही स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स पे करून तुम्ही पिऊ शकता. जास्त कॉस्टली नाही आहे, पण एक प्रीमियम भावामध्ये तुम्हाला इथे अवेलेबल आहे फूड्स अँड ड्रिंक्स.
आपण आता घरी आलेलो आहोत. मस्त एकदम आपली ही छोटीशी ट्रिप झाली आहे. मस्त एक फेरफटका मस्त मारलेला आहे आपण. आणि मित्रांनो आता आपण चाललो आहे जेवायला चाललो आहे. ॲक्च्युली कालच जाणार होतो 31ला, पण काल मंगळवार होता. आपला सगळ्यांचा उपवास असतो, माझा पण उपवास असतो कडक. सो आपण आज सगळे आज चाललो आहे आपल्या जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला चाललो आहे. रेग्युलर रेस्टॉरंट आपलं ते. विश्वांग हे उडीच काढ ना. अरे गार लागेल त्याला. शाळेचा गणवेश घालून मित्रांनी भेटूया हॉटेलमध्ये. आणि मित्रांनो आपण पोचलो आहे आपल्या हॉटेलला. करोलबागला आपण पोचलो आहे, पण हॉटेल आहे फुल, वेटिंग आहे. आणि आपल्याला बाहेर थांबावंच लागणार होतं, कारण की मम्मी डॅडी आणि प्रीती हे ऑटोने येणार आहेत. कारण की आपल्याकडे बाईक असल्या कारणाने सगळ्यांना पॉसिबल नाही येते, तर आपल्याला ऑटोनेच यावं लागतं कोणाला तरी 6 जणांपैकी. सो वाट बघूया त्यांची, तोपर्यंत सीट पण खाली होती. परत नाही ते शेव दे. हो मॅडम असं आहे व्हाईट वाले बघूया काय. लेट्स स्टार्ट. भाई आलाच. मित्रांनो आपलं जेवण वगैरे मस्त पोटभर झालेलं आहे. खूप जाम झालं आहे पोट. आपण चाललो आहे गाडीने बाईकने परत. हॅलो डोकं कशाला आपटतो, पागल आहेस? कोणाला आप करतोय? चल झोप इकडे गपचूप. सॉरी बोल डॅडाला. डॅडाला सॉरी बोल. डोकं आपटायची काय गरज आहे का? डोकं कशाला आपटतो? चल झोप. चल डॅडाला पा दे. अरे हायफाय तुला हायफाय ये. मित्रांनो ब्लॉगला इथेच एंड करतो. परत तुम्हाला सगळ्यांना आपल्या फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपली फॅमिली आलेली आहे सगळी. मित्रांनो ब्लॉगला इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि परत तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमचं खूप सुंदर जावं. मित्रांनो ब्लॉगला एंड करतो, तुमचं पण आणि माझं पण. त्या ब्लॉगला एंड करतो. भेटूया लवकरच मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून. टेक केअर.